हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल. तर फ्रेंड्स, आपण थर्ड चॅप्टर स्टार्ट केलेलं आहे, ज्याचं नाव आहे इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स. त्याचं एक लेक्चर ऑलरेडी अपलोड केलेले आहे मी. ओके, तर मग आज आपण लेक्चर नंबर सेकंड बघणार आहोत. त्या अगोदर आपण लेक्चर नंबर फर्स्टचा थोडा काही ओव्हरव्ह्यू बघूयात. ओके, तर बघा, फर्स्ट लेक्चरमध्ये आपण इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स म्हणजे काय, त्याचे काही आपण बेसिक पॉईंट्स वगैरे बघितले होते. म्हणजे एक इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स होण्यासाठी काय कंडिशन्स पाहिजे हव्यात ते वगैरे सर्व बघितलं होतं आपण. त्यानंतर एक थिरम बघितला होता. ओके, त्यानंतर कॅरेक्टरायझेशन ऑफ इन्व्हर्टिबल मॅट्रिसेस आणि काही आपण त्यावरती बेस्ट एक्झाम्पल्स घेतले होते. ओके, 3 एक्झाम्पल्स सॉल्व्ह केले होते. ओके, तर आता आपण लेक्चर नंबर सेकंड स्टार्ट करणार आहोत. ओके, लेट्स स्टार्ट नाव. तर आपण आजही थिरम बघूयात एक. तर बघा, an n by n matrix A is invertible if and only if A is row equivalent to identity matrix. तर बघा, एक कोणता जरी एक मॅट्रिक्स ए, सपोज एक तुमचा मॅट्रिक्स ए आहे जो की n बाय n आहे. ओके, तर n बाय n म्हणजे काय, त्याच्या रोज आणि कॉलम्स काय इक्वल आहेत असं समजून घ्या. त्यानंतर इज इन्व्हर्टिबल इफ अँड ओनली इफ ए इज रो इक्विव्हॅलेंट टू आयडेंटिटी मॅट्रिक्स. जर तुमचा मॅट्रिक्स जो ए आहे तो कशाला इक्विव्हॅलेंट असणं गरजेचं आहे, आयडेंटिटी मॅट्रिक्सला. सपोज एक्झाम्पल, जर मॅट्रिक्स ए असेल 2x2 चा जर तुमचा मॅट्रिक्स असेल ए, तर जो तुमचा आयडेंटिटी मॅट्रिक्स असेल तो देखील 2x2 चा असला पाहिजे. म्हणजे त्यांच्या काय आहेत, रोज इक्वल पाहिजे, म्हणजे रो इक्विव्हॅलेंट असल्या पाहिजेत. ओके, नेक्स्ट पॉईंट बघूयात. इन दिस केस एनी सिक्वेन्स ऑफ एलिमेंटरी रो ऑपरेशन दॅट रेड्यूस ए टू आयडेंटिटी मॅट्रिक्स इन टू द ए इनवर्स. तर बघा, अशा केसमध्ये जेव्हा आपण एखादा एलिमेंटरी रो ऑपरेशन अप्लाय करतो मॅट्रिक्स ए वरती, म्हणजे त्याला आपण काय करतो, रेड्यूस करतो. सपोज आता तुमचा मॅट्रिक्स ए आहे, त्याला आपल्याला रेड्यूस करायचं आहे आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये. तर आता मी एक एक्झाम्पल घेते, त्याच्यात सर्व पॉईंट्स तुमचे क्लिअर होतील. पण आता थोडंसं ओव्हरऑल तुम्हाला सांगतो मी. सपोज एक ए मॅट्रिक्स आहे, त्याला तुम्हाला काय आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट करायचे. तर त्या आणि तुम्हाला ए ऑफ इनवर्स फाइंड आउट ऑटोमॅटिकली होईल. कसं बघा, ए मॅट्रिक्स आहे तुमच्या, त्याला कशाला इक्विव्हॅलेंट करायचं तुम्हाला, आयडेंटिटी मॅट्रिक्सला. ओके, तर मग तुम्ही तुम्ही रो ऑपरेशन्स अप्लाय करणार. ते करत असताना तुमचा जो ए मॅट्रिक्स असेल तो आयडेंटिटी मॅट्रिक्स होईल, आणि तेच ऑपरेशन तुम्ही आयडेंटिटी मॅट्रिक्स वरती अप्लाय करणार. ते ऑपरेशन अप्लाय केल्यानंतर जे काही तुमचा आन्सर येईल ते तुमचं काय असणार आहे, ए ऑफ इनवर्स असणार आहे. ओके, आता पुढच्या एक्झाम्पल मध्ये बघूया. नेक्स्ट पॉईंट बघूयात आता. नाव वी स्टेट द अल्गोरिदम फॉर फाइंडिंग ए ऑफ इनवर्स ऑफ अ मॅट्रिक्स ए. ए ऑफ इनवर्स जर तुम्हाला फाइंड आउट करायचं असेल तर त्यासाठी तुम्ही काही अल्गोरिदम्स फॉलो करशाल तुम्ही. फर्स्ट अपॉन गिवन, पहिलं काय फॉलो करावं लागेल, गिवन अँड इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स ए. तो तुमचा मॅट्रिक्स ए असेल तो इन्व्हर्टिबल असणं गरजेचं आहे. ओके, सेकंड पॉईंट असेल फॉर्म अँड आर्ग्युमेंट मॅट्रिक्स ए इंटू आय. जेव्हा तुम्ही सॉल्विंगची स्टार्टिंग करशाल तेव्हा तुम्हाला ए इंटू आय पासून स्टार्टिंग करायची. ओके, आर्ग्युमेंट फॉर्म अँड आर्ग्युमेंट या फॉर्म मध्ये तुम्हाला स्टार्टिंग करायची, ए इंटू आय. ओके, थर्ड अप्लाय एलिमेंटरी रो ऑपरेशन्स टू ए आय टू ऑब्टेन आय इंटू ए ऑफ इनवर्स. जसं की तुम्हाला आता ओरली सांगितलंय मी की तुम्हाला रो ऑपरेशन्स अप्लाय करायचे ए इंटू आय वरती. ते ऑपरेशन अप्लाय केल्यानंतर तुम्हाला काय मिळेल, आय इंटू ए इनवर्स मिळेल. ओके, म्हणजे जो तुमचा मॅट्रिक्स ए असेल तो आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट होईल, आणि जो आयडेंटिटी मॅट्रिक्स असेल तो आपल्याला ए ऑफ इनवर्सच्या फॉर्म मध्ये मिळेल. ओके, एक्झाम्पल बघूयात आपण. लेट स्टार्ट नाव. दिस इज अवर एक्झाम्पल. लेट ए इज इक्वल्स टू दिस मॅट्रिक्स आपल्याला घेऊन आहे, देन फाइंड आउट ए ऑफ इनवर्स बाय रो रिडक्शन मेथड. तर बघा, एक ए मॅट्रिक्स घेऊन आहे तुमच्या आपल्याकडे. त्याचे एलिमेंट्स आहेत 1 0 -2 -3 1 4 2 -3 अँड 4. वी हॅव टू फाइंड ए ऑफ इनवर्स बाय रो रिडक्शन मेथड. तर बघा, रो रिडक्शन मेथड म्हणजे तुम्हाला माहितीच असेल, जर तुम्ही फर्स्ट चॅप्टरचा स्टडी केला असेल, त्याचं नाव होतं मॅट्रिसेस. जर तुम्ही बघितलं नसेल, चॅप्टर स्टडी केला नसेल, तर ऑलरेडी आपल्या प्लेलिस्ट मध्ये लेक्चर्स अवेलेबल आहेत फर्स्ट चॅप्टरचे, तुम्ही बघू शकता. ओके, तर बघा, तर तुम्हाला मी एकदा परत सांग. ओके, तर बघा, फर्स्ट अपॉन ए इंटू आय फाइंड आउट करावं लागेल आपल्याला. जसं की मी तुम्हाला थ्री मध्ये सांगितलं होतं की फर्स्ट अपॉन वी हॅव टू फॉर्म अन आर्ग्युमेंट मॅट्रिक्स ए इंटू आय. फर्स्ट अपॉन वी हॅव टू स्टार्टिंग द सोल्युशन ऑफ द एक्झाम्पल बाय ए इंटू आय. तर बघा, फर्स्ट अपॉन तुम्ही काय ए मॅट्रिक्स लिहाल, त्याच बॉक्स मध्ये एक रेस सोडून तुम्ही आयडेंटिटी मॅट्रिक्स लिहाल 3x3. कारण की जर तुमचा गिवन मॅट्रिक्स ए आहे त्याची ऑर्डर आहे 3x3,
तर म्हणून तुम्हाला जो आयडेंटिटी मॅट्रिक्स घ्यावा लागेल तो पण 3 by 3 घ्यावा लागेल. ओके, त्यानंतर त्याचं कसं काय करायचंय, रोटेशन करायचे, म्हणजे जो तुमचा मॅट्रिक्स ए आहे त्याला तुम्हाला आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये काय कन्वर्ट करायचे. ओके, तर बघूयात फर्स्ट ऑफ ऑल. तर त्याच्यासाठी आपल्याला काही ऑपरेशन्स अप्लाय करावे लागतील. फर्स्ट ऑफ ऑल आता तुमचा 1च्या खाली जो -3 आणि 2 आहेत या दोघांना आपल्याला 0 करायचे. त्यासाठी आपण ऑपरेशन अप्लाय करणार, जो की म्हणजे R2 + 3R1. आय थिंक तुम्हाला हे समजलंच असेल आणि सोपंही जात असेल कसं आपल्याला ऑपरेशन्स आणि कोणते ऑपरेशन अप्लाय करायचे. ओके, प्रिव्हियस सेकंड चॅप्टर मध्ये आपण हे पूर्ण स्टडी केलेली आहे डीप मध्ये. तर बघा, म्हणजे कसं आता जनरली तुम्हाला परत एकदा सांगतो मी. तर जो -3 आहे त्याला तुम्हाला काय 0 बनवायचे. त्याची पोझिशन आहे तुमची R2, तो सेकंड रो मध्ये. ओके, तर फर्स्ट ऑफ ऑल ऑपरेशन्स लिहत असताना तुम्ही R2 लिहाल पहिले, कारण की R2 मध्ये चेंजेस होणार आहेत म्हणून फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही R2 लिहिणार. ओके, त्यानंतर -3 तो तुमचा 1 आहे, त्याची पोझिशन काय आहे R1 आहे, म्हणून तुम्ही 3 ने मल्टिप्लाय करणार, काय 3 होईल आणि त्यांचे ऍडिशन करायचे, म्हणजे काय -3 + 3 आन्सर बिकम्स 0. ओके, तसंच आता जो तुमचा 2 आहे त्याची पोझिशन आहे R3, म्हणून तुम्ही R3 लिहा. R3 मध्ये चेंजेस करायचे. त्यानंतर त्यांची सबट्रॅक्शन करा. -2 × R1, 1 ला तुम्ही 2 ने मल्टिप्लाय करा आणि 2 - 2 आन्सर इज 0, ते तुमचा 0 होईल. ओके, त्यानंतर वरच्या खालचा जो एलिमेंट -3 तो तुम्हाला 0 बनवायचा आहे, त्यासाठी तुम्ही हे ऑपरेशन यूज करणार. त्यानंतर वरचा एलिमेंट ऑलरेडी 0 आहे. बघा, एक मिनिट थांबा. हे सर्व करत असताना जे तुम्ही ऑपरेशन्स अप्लाय करणार मॅट्रिक्स ए वरती, ऍज इट इज सेम ऑपरेशन्स तुम्ही मॅट्रिक्स आयडेंटिटी मॅट्रिक्स वरती अप्लाय करायचे आहेत. आता तुम्ही काय केलं होतं ऑपरेशन R2 + 3R1, सेम इथे अप्लाय करणार तुम्ही. आता R2 काय तुमचा 0 प्लस 3 × R1 केल्यानंतर 3 येईल. 0 + 3 बिकम्स आन्सर इज 3. या पद्धतीने लिहिणार. ओके, म्हणजे जे ऑपरेशन्स तुम्ही मॅट्रिक्स ए वरती अप्लाय करणार तेच ऑपरेशन्स तुम्हाला आयडेंटिटी मॅट्रिक्स वरती अप्लाय करायचे. ओके ओके, आता 1च्या खालचा जो एलिमेंट -3 होता त्याला 0 बनवण्यासाठी तुम्ही हे ऑपरेशन अप्लाय करणार. तेच ऍज इट इज ऑपरेशन तुम्ही आयडेंटिटी मॅट्रिक्स वरती अप्लाय करा. ओके, हे झाल्याच्या नंतर जो 2 आहे तुम्हाला त्याला 1 बनवावा लागेल. ओके, तर तुम्ही 1 करण्यासाठी तुम्ही हे ऑपरेशन यूज करणार. तेच ऑपरेशन आयडेंटिटी मॅट्रिक्स वरती अप्लाय करा. त्यानंतर 1च्या वरचे जे दोघं एलिमेंट्स आहेत ते 0 बनवा. त्यासाठी हे ऑपरेशन्स आहेत. ओके, ऍज इट इज ऑपरेशन्स आयडेंटिटी मॅट्रिक्स वरती अप्लाय करा. आणि हे झाल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता आपल्या आन्सर मध्ये जो तुमचा ए मॅट्रिक्स होता तो आपण आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट केलेला आहे. आणि ते करत असताना जे एलिमेंट्स होते आयडेंटिटी मॅट्रिक्सचे ते वेगळेच आलेले काहीतरी, मग ते काय तुमचे ए ऑफ इनवर्स आहेत. ओके, तेच तुमचं आन्सर आहे. ओके, म्हणजे बघा इथे कसं दिलेलं होतं, अप्लाय एलिमेंटेड रो ऑपरेशन्स टू ए × आय टू ऑप्टेन आय × ए इनवर्स. ओके, तर म्हणजे बघा आता काय झालं, हा आय झाला आणि हा ए इनवर्स झाला, म्हणून जे तुमचं ए ऑफ इनवर्स सांगितलं होतं आपल्या क्वेश्चन मध्ये. ओके, देन फाइंड ए ऑफ इनवर्स बाय रो रिडक्शन मेथड. दिस इज युअर ए ऑफ इनवर्स. ओके, next is that note, using the row reduction algorithm to find a of inverse we can find uh, one or more columns of a of inverse matrix as per the requirement. तर तुम्ही हे करत असताना जर तुम्हाला जर सपोज फक्त 1 किंवा 2च कॉलम फाइंड आउट करायचे आहेत, ओके, ए ऑफ इनवर्सच्या, तुम्ही तेही करू शकता. ते करत असताना आता एक एक्झाम्पल घेतलेलं आहे मी. ए मॅट्रिक्स गिवन आहेत, त्याच्यात क्वेश्चन आहे फाइंड सेकंड अँड थर्ड कॉलम ऑफ ए इनवर्स विदाउट कम्प्युटिंग द फर्स्ट कॉलम. म्हणजे फर्स्ट कॉलम घेण्याच्या ऐवजी तुम्हाला फक्त सेकंड आणि थर्ड कॉलम फाइंड आउट करायचा ए ऑफ इनवर्सचा. ओके, त्यासाठी तुम्ही फर्स्ट ऑफ ऑल जसं लिहाल तसं लिहिणार रेग्युलर ए × आय, पण मात्र ए मॅट्रिक्स जसं तसं लिहिल्यानंतर जो आय असेल आपल्याला चेंजेस कसे करायचे, सेकंड आणि थर्ड कॉलमची रिक्वायरमेंट आहे. तर तुम्ही जो तुमचा आयडेंटिटी मॅट्रिक्स असतो तो बघा, एक एक्झाम्पल म्हणून तुम्हाला सांगतो. आता हा पण एक आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे, त्याची फर्स्ट कॉलम काय तुमची 1 0 0. आता बघा फर्स्ट कॉलमची आपल्याला गरज नाही म्हणून त्याला स्किप करा. तुम्ही काय सेकंड आणि थर्ड कॉलमचे एलिमेंट्स लिहाल, म्हणजे काय येतात तुमचे 0 1 0 आणि 0 0 1. ओके, ते घेतल्यानंतर ऍज इट इज जो तुमचा मॅट्रिक्स ए आहे त्याला तुम्ही आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये रिड्यूस करा. ते सर्व जे ऑपरेशन अप्लाय करा मॅट्रिक्स ए वरती, सर्व आपले ऑपरेशन्स तुम्हाला आयडेंटिटी मॅट्रिक्स वरती अप्लाय करायचे आहेत. ते झाल्यानंतर जे तुमचं आन्सर येईल इथे ते असेल तुमचं ए ऑफ इनवर्स. ओके, तुम्ही बघू शकता ए ऑफ इनवर्स भेटल्यानंतर हा त्याचा सेकंड कॉलम आहे आणि हा त्याचा थर्ड कॉलम आहे. ओके, तर एवढंच होतं आजच्या लेक्चर मध्ये, एवढंच घेऊ होतं आता आपण. ओके, आपण थेरम बघितला, काय रिक्वायरमेंट आहे आयडेंटिटी मॅट्रिक्सची, सॉरी इन्व्हर्टिबल मॅट्रिक्सची, ते सर्व काही बघितलं आपण. आणि
हाऊ टू फाइंड द ए ऑफ इनवर्स बाय रो रिडक्शन मेथड ते आपण बघितलं. ओके ओके इथेच थांबूयात आता आपण. थँक्स फॉर वॉचिंग. इफ यू लाईक दिस लेक्चर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब अवर चॅनल. ओके बाय.